देखील मोठ्या प्रमाणावर सज्ज आहेत, सतर्क आहेत। आपण दृश्य पाहतोय, एकीकडे लालबागचा राजा पायी हळूहळू चाला म्हणत अत्यंत संथ गतीने विसर्जन मिरवणुकीमध्ये पुढे मार्गस्थ होतोय। तर पुण्यातली दृश्य आपण पाहतोय, मानाच्या गणपतींचं विसर्जन सुरू झालेलं आहे। प्रचंड गर्दी झालेली आहे या सगळ्या गणेश भक्तांची आपल्या गणरायाला निरोप देण्यासाठी म्हणून पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। मानाचे 5 गणपती आता विसर्जन स्थळाकडे काही क्षणामध्ये पोहोचतील। कलाकार स्वागत करते कक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आले आहेत आणि अर्थात ही सगळी मिरवणूक आहे ते बघतायत, एन्जॉय करतात। काय वाटतंय मिरवणूक बघून? खूप छान वाटतंय, म्हणजे अतिशय छान उपक्रम आहे आणि म्हणजे मी मुंबईकर आहे आणि पुण्याचं विसर्जन सोहळा बघतोय, खूप भारी वाटतंय मला। आणि हा जो आहे कलाकार मदत कक्ष जो आहे, जो कित्येक वर्ष सुरू आहे, मला वाटतं बाबासाहेब पाटील साहेब, त्यानंतर मंगेश मोरे दादा, अमर गवळी सर, त्याच्यानंतर पाटील साहेब आहेत, नितीन पाटील साहेब यांनी हे जे काय आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला इथे बोलवलंय त्याबद्दल आम्ही खरंच खूप आभारी आहोत। कारण की मला असं वाटतं सिनेमाचं याच्यापेक्षा उत्तम प्रमोशन कुठे होऊ शकत नाही, कारण आपण डायरेक्टली प्रेक्षकांशी संवाद साधतोय। आणि मला असं वाटतंय की नवीन सिनेमा येतोय अरण्य, येत्या 19 सप्टेंबरला। खूप वेगळा सिनेमा आहे, सिनेमाचं नाव अरण्य। अरण्य म्हटलं की जंगल हे नेहमी लक्षात राहतं आणि म्हणून आम्ही पण एक उपक्रम केलेला आहे छोटासा, एक तिकीट एक झाड। म्हणजे या सिनेमाचं तुमच्या नावाचं एक तिकीट जर तुम्ही काढलं तर तुमच्या नावाचं एक झाड नवीन अरण्यात लागलेलं असेल, कारण की झाडं कुठेतरी कमी होत चाललेली आहेत। पुण्यातल्या आणि मुंबईतल्या मिरवणुकीत काय फरक दिसतो? जल्लोष मला असं वाटतं एकच आहे, भक्ती सगळ्यांची एकच आहे। आणि पण काहीतरी असेल, पुण्यातला हा आहे तो जगात भारी मानला जातो। पुण्यामध्ये आपलेपणा तर आहे, सगळीकडेच आहे, दोन्हीकडे आहे आपलेपणा, पण इथे पथकं जास्त आहेत। मुंबईमध्ये पथकं तशी कमी आहे, तिकडे बँजो आहे, त्याच्यानंतर जो बऱ्याच वर्षापासून बँजोची पद्धत आहे, तर बँजोची पद्धत तिकडे आहे। आज ढोल पथक आहे, मी स्वतः मोरया पथक आहे मुंबईचा, त्यातला वादक आहे। त्यामुळे मला असं वाटतं की कितीच काही वेगळं पण जरी असलं, आपलेपणासारखं आहे, भक्तीसारखी आहे। आणि प्रत्येक मिरवणुकीत काय काय आवडलं, सगळ्यात जास्त काय आवडलं आजच्या? नाही, मला असं वाटतं नियोजन फार केलेलं आहे, कोणालाही त्रास होत नाहीये। लहानपणापासून माझी इच्छा होती की मानाचे 5 गणपती कसे मला बघता येतील, तो मला इथे उभारून बघायला मिळतात, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल। तर 4 दृश्य आपण पाहतोय, कोल्हापूर, नागपूर, संगमनेर आणि वाशिम। मुंबई पुण्याव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचा हा उत्सव अत्यंत आनंदात साजरा केला जातो आणि तेवढ्याच जल्लोषात, तेवढ्याच उत्साहात गणपती